तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये जे आहे ॲप्लिकेशनला जे आहे ते कोणत्या प्रकारचा पासवर्ड जो आहे फिंगरप्रिंट असो पॅटर्न असो तो कशा प्रकारे सेट करू शकता सेपरेटली, आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खालच्या साईडला स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ॲप्स म्हणून ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲप्सचा ऑप्शन। ॲप्समध्ये तुम्हाला गेल्यानंतर या ठिकाणी ॲप्स लॉक म्हणून एक ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, एकदम खालच्या साईडला बघू शकता, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर तुमचा पॅटर्न टाकायचा आहे या ठिकाणी आणि मध्ये आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं दिसेल। यानंतर तुम्हाला ज्या ॲप्सला लॉक ठेवायचं आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी अशा प्रकारे सर्व ॲप्लिकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे, ज्याला ज्याला लॉक ठेवायचे त्यांना। या ठिकाणी वरच्या साईडला सेटिंग्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पासवर्ड चेंज करू शकता। चेंज पासवर्ड टाईप म्हणून पॅटर्न, पिन, पासवर्ड अशा प्रकारचे, आणि फिंगरप्रिंट ही लॉक या ठिकाणी काम करेल तुमच्या फोनचे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलला सेपरेटली ॲप्सला लॉक लावू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।